अहिल्यानगरमध्ये अध्यात्माचा महासागर उसळल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. बोलेगाव फाटा परिसरात दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रात रविवारी सकाळी अवघ्या 3 तासात स्वामी समर्थ चरित्र व पावित्र्य ग्रंथाचे तब्बल 27,000 पारायण पूर्ण करण्यात आले. राज्याच्या आध्यात्मिक क्षेत्रात एकाच दिवसातील पारायणाचा हा विक्रम मानला जात आहे. केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. सकाळी 7 वाजल्यापासून भाविकांची मोठी गर्दी केंद्राकडे उसळली होती. पारायणासाठी आलेल्या हजारो भाविकांसाठी प्रशस्त मंडप, बैठक व्यवस्था आणि मोठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात एकाच सुरात स्वामी चरित्राचे पारायण केले. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने दुमदुमून गेला आणि अध्यात्म उत्साहाचे अविस्मरणीय दर्शन घडले. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गुरुराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहिल्यानगर जिल्ह्यात बोलेगाव फाटा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामुदायिक श्री स्वामी समर्थ स्वामीचरित्र पारायण सोहळा आयोजित केला होता. केंद्राने 25,000 स्वामीचरित्र सामुदायिक आपल्याला उद्देश ठेवलं होतं. आपला महाराष्ट्र राज्य तसंच जगभरात विपुल पर्जन्यसृष्टी व्हावी म्हणून आपण पर्जन्य सुक्त जे जगभरात कुठेही घेतलं जात नाही ते फक्त दिंडोरी प्रणीत केंद्रामार्फत केलं जातं. त्याचंही आयोजन प्रत्येक स्वामीचरित्र पाठामागे एक पर्जन्य सुक्त असं जवळपास 25,000 स्वामीचरित्र पारायण आणि 25,000 पर्जन्य सुक्त पाठ या ठिकाणी पार पडलेले आहेत. आदरणीय दादासाहेबांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केलं आणि एकदम योग्य पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. दादासाहेबांचे माऊलींचे खूप आशीर्वाद होते. सेवेकऱ्यांनी एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मस्त. श्री स्वामी समर्थ आज बोलेगाव इथे खूप मोठा असा एकदम स्वामीमय कार्यक्रम झाला. इथे स्वामी समर्थांच्या केंद्राचे स्वामी समर्थ सारामृत याचं पारायण 27,000 या संख्येने पार पडले. इथे असं शांततेचं असं स्वामीमय वातावरण तयार झालं. मनाला सुख, शांती आणि समाधान म्हणजे काय हे या कार्यक्रमात येऊन कळालं. आत्ताची जी पिढी आमच्यासाठी जी कॉलेज लाईफ वगैरे एन्जॉय करतात त्यांच्यासाठी आध्यात्मिक हे रूढ घेण्यासाठी हा खूप छान कार्यक्रम होता. इथे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध हे असेही माणसं या कार्यक्रमात सहभागी झाले. मला ह्या कार्यक्रमामध्ये खूप आनंद वाटला आणि शांतता वाटली मनाला. आध्यात्मिक या मार्गाला येण्यासाठी खूप काही करावं लागतं पण आपल्याला इथे स्वामींचाच बुलावा आला असं आणि आपण या कार्यक्रमाला आलो. खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन. आज आपल्या अहिल्यानगर बोलेगाव फाटा येथे स्वामी चरित्राचं नियोजन केलेलं होतं. आज 26/7/2026 तर आज रविवार. आज ह्या केंद्रामध्ये कार्यक्रम ठेवलेला होता, बोलेगाव फाटा कार्यक्रम. तर आज 25,000पेक्षाही जास्त आपल्या केंद्रामध्ये पारायण झालेले आहे. आज 27,000 पारायण झाले. जे अनपेक्षित होतं ते अपेक्षित झालेलं आहे. आणि याच्यामध्ये बाल, वृद्ध, तरुण ही युवा पिढी जी आहे ती याच्यामध्ये पूर्णपणे वाहून गेलेली होती. आज सर्व आले होते, त्यांनी पारायणाचा उपभोग घेतलेला आहे आणि आज महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही पार पाडण्यात आलेलं आहे. आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व सेवेकऱ्यांनी सगळं सहभाग घेतलेला आहे आणि खूप छान कार्यक्रम झालाय. आणि असेच महाराजांच्या कृपा आशीर्वाद पाठीशी असावे अशी महाराजांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मीभूत मोरे दादा, परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन. सर्व सेवेकरी, माता, बंधू, भगिनी यांना या दिवशी आल्याबद्दल. 26 तारखेला आम्ही 25,000 पारायण स्वामीचरित्राची ठेवलेली होती, परंतु आज स्वामी चरित्राचा जागतिक उच्चांक होऊन 27,000 पारायण बोलेगाव फाटा केंद्रामध्ये झालेली आहेत. आणि या पारायणाला सर्व स्तरातील उपस्थिती होती. लहान थोर मुलं,
वृद्ध, आबालवृद्ध, भगिनी वर्गाची संख्या तर वाखाणण्याजोगी होती आणि सर्वात जास्त भगिनींची संख्या या केंद्रावर असल्यामुळं या केंद्राचा विश्वासाची निर्मिती झालेली आहे. परमपूज्य गुरुमाऊलीच्या आदेशानुसार या कार्याची सुरुवात 1.5 महिन्यापूर्वी केली आम्ही प्रचार प्रसाराला आणि या कार्याच्या सुरुवातीला आम्हाला जवळजवळ महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. जवळजवळ 40-50 पेपरला या केंद्राची न्यूज आली आणि 30-40 टीव्ही चॅनलला सुद्धा या केंद्राची न्यूज आली आणि त्यामुळं ज्यांनी ज्यांनी या न्यूजला सहकार्य केलं किंवा आम्हाला मदत केली त्यांचेही या मार्गातून अतिशय धन्यवाद. आणि या सर्व स्वामी सेवेकरी परिवाराचा जो विश्वास आहे, माऊलींचा जो विश्वास आहे, महाराजांचा जो विश्वास आहे, त्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही 1008 दुर्गा सप्तशती आणि टाकावर कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन विधी करणार आहोत. तेव्हा आताच सर्वांना विनंती की सर्वांनी या कार्याला सुद्धा उपस्थित राहावं. श्री स्वामी समर्थ.